अमरावतीच्या मेळघाटातील वीज, रस्ते आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे। या संदर्भात काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली। मेळघाटातील 22 गावांमध्ये अद्याप वीज नसल्याने प्रश्न गंभीर झाला असून न्यायालयाने शासनाला 6 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात वीज, रस्ते आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा दशकानुदशके अभाव असल्याने काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी अखेर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय। मेळघाटातील तब्बल 22 गावांना आजही वीज जोडणी नाही, तर रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या सोयी अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। विधानसभा आणि लोकसभा सभागृहात अनेकदा प्रश्न उपस्थित करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप करत वानखडे यांनी जनहित याचिका दाखल केली। यावर उच्च न्यायालयाने शासनाला नोटीस जारी करून 6 आठवड्यात सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे। मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या मूलभूत हक्कांकडे शासनाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आलाय। आता न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मेळघाटातील आदिवासींना आवश्यक सुविधा मिळणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। लोकप्रतिनिधी म्हणून मी वारंवार जे मेळघाटच्या काही समस्या आहेत, मग वीज असेल, पाणी असेल, 12 रस्ते असतील, कुपोषण आहे, नंतर माता मृत्यू, बाल मृत्यू आहे, ह्या सगळ्या समस्याच्या विषयी मी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासन या बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे। म्हणून मी माननीय उच्च न्यायालयाकडे ही जनहित याचिका दाखल केली। माननीय उच्च न्यायालयानं ती याचिका दाखल करून घेतली, परंतु माननीय उच्च न्यायालयाने नंतर स्वतः ती याचिका आम्ही दाखल करतो, आम्ही स्वतः लक्ष घालतो, ती जशीच्या तशी याचिका माझी माननीय उच्च न्यायालयानं स्वीकारली आणि सुमोटो म्हणून त्यांनी जे काही वकील होते ते वकील कोर्ट मित्र म्हणून ठेवलेले आहे।